आज 5 फेब्रुवारी हा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि गेली अनेक वर्ष 5 फेब्रुवारीला माझ्या कुटुंबातील माझे भाऊ, माझी मुलं सर्वजण मिळून या अंबरनाथ शहरामध्ये जवळजवळ 26 मंदिरांचा जीर्णोद्धार माझ्या वाढदिवसानिमित्त केलेला आहे। त्यानंतर मंदिरं काहीशी कमी झाली, संपायला आली, त्यानंतर खऱ्या अर्थाने ज्या घरामध्ये अगदी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये राहत असलेली जी कुटुंब असतात त्यांना आज आपण बघत असाल मानवतेचं घर या नावाने आम्ही जुनं घर पाडून त्याच ठिकाणी त्यांना नवीन घर बांधून देणं, त्याच्यामधल्या सुखसुविधा करून देणं याकरता आमचे बंधू राजेंद्र वाळेकर, निखिल वाळेकर, भूषण वाळेकर, माझी पत्नी मनीषा वाळेकर, आम्ही सगळे कुटुंब, त्याचबरोबर आमचे मित्रपरिवार, आमचे शिवसेना शाखेतले सगळे पदाधिकारी आज भास्करनगर या ठिकाणी ज्या मानवतेचं घर या नावाने एक घर बांधून आमच्या या कुटुंबाला, आमच्याच कुटुंबातली ही मंडळी यांना आम्ही एक घर बांधून दिलेलं आहे आणि त्या घरामध्ये ते सुखाने कुण्या गोविंदाने राहतील आणि या अंबरनाथकरांची सेवा करतील याकरता आम्ही सतत प्रयत्नशील असतो। त्यासाठी आमचे अंबरनाथमधील सगळे शिवसैनिक, शहर शाखेचे पदाधिकारी, त्याचबरोबर महिला आघाडी, आमचे युवा सैनिक हे देखील यांचाही सगळ्यात मोठा सहभाग असतो। म्हणून अंबरनाथमध्ये सर्वजण 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्यातलाच हा भाग म्हणून आम्ही निवडणुका असोत किंवा नसोत आमचं काम तर चालू राहील, यापुढे देखील चालू राहील। आम्ही कशालाही घाबरणार नाही। आम्ही सगळे मंडळी नागरिकांची सेवा करण्यासाठी तत्पर आहोत। म्हणून आजचा हा कार्यक्रम 5 फेब्रुवारीला माझ्या वाढदिवसानिमित्त हे घर या मंडळींना सुपूर्द केलेलं आहे। मी सर्वांनी ज्यांनी मदत केली त्यांचं मनापासून आभार मानतो आणि या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।